एकामागून एक तब्बल 60 गाड्या पेटल्या. काही मिनिटातच संपूर्ण मैदान आगीच्या भस्मस्थानी. नेमकं काय घडलं येरवड्यात? म्हणजे पुण्यातील येरवडा परिसरात सोमवारी दुपारी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भूमी अभिलेख कार्यालयाजवळील मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या मोठ्या प्रमाणातील वाहनांना अचानक आग लागली आणि काही मिनिटातच आगीने विकराळ रूप धारण केले. या आगीत सुमारे 60 गाड्या संपूर्णपणे जळून खाक झाली असून त्यामध्ये सुमारे 40 दुचाकी आणि 20 चारचाकी वाहनांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि पाण्याचे जोरदार फवारे मारून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत बहुतेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणताही जीवितहानी झाल्याची माहिती नाही, पण आर्थिक नुकसान लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जळून गेलेल्या वाहनांमध्ये काही महागड्या गाड्या समावेश असल्याची समजते आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शॉर्ट सर्किट, ज्वलनशील पदार्थ किंवा इतर कोणते कारण असू शकते का याचा तपास सध्या सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आणि संबंधित यंत्रणा सखोल चौकशी करीत आहेत. पुण्यात या घडलेल्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपासात नंतरच आगीमागचे कारण नेमके समोर येणार आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.